बऱ्याच वेळेला असं होतं की ते ना त्यांच्या बॉडीचे सायन्स इग्नोर करतात. मे बी त्यांना बॉडी त्यांची साईन देत असेल की स्ट्रेस लेवल जास्त आहे, रिकव्हरी झालेली नाही आहे, झोप आपली व्यवस्थित झालेली नाही आहे, आपण आज थोडे दमलो आहोत, पण तरी ते स्वतःला पुश करतात. असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जेव्हाही त्यांना हे जाणवतं ना की कारण हे कन्फ्यूज पण होऊ शकतात की सगळे म्हणतात की जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही एक्सरसाइज करा, त्याने तुम्हाला बरं वाटेल. मग आम्ही एक्सरसाइज करायला गेलो आणि आम्हाला त्रास झाला. तर मग अशा वेळी तुम्हाला हे जाणून घ्यायची गरज आहे की ही स्ट्रेस लेवल काय आहे, किती आहे. तुम्ही खरंच खूप ड्रेन्ड आहात, तुम्हाला माहिती आहे की नाही करू शकत आणि तुम्ही स्वतःला पुश करता, तर ह्याची रिस्क असते. पण तेव्हा तुम्ही जर योगा केलं, तुम्ही मेडिटेशन केलं, नुसतं नेचर वॉक केलं, तर ते तुमची स्ट्रेस लेवल कमी करणार आहे. म्हणजे अशावेळी कोणते एक्सरसाइजेस करायचे, सर्टन पिरियड ऑफ टाईम तुमचं वॉकिंग ठेवणं, लाईट एक्सरसाइजेस जे घरी तुम्हाला इझिली एक्सरसाइजेस करता येतात ते, तुमची झोप तुम्ही व्यवस्थित घेणं, आहार व्यवस्थित घेणं, हे त्या सर्टन पिरियड ऑफ टाईममध्ये जर तुम्ही ते मेंटेन ठेवलं, मग तुमची रिकव्हरी चांगली झाल्यावर तुम्ही स्वतःला चॅलेंज करू शकता. त्यामुळे मला वाटतं की एक तर बॉडीचे सायन्स तुम्ही इग्नोर केले नाही पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या शरीराचं खरंच ऐकायचं, ते तुम्हाला काय सांगतंय.